लाडकी बहीण योजनेला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे अशी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांची मागणी। योजनेचे नाव अजितदादा पवार लाडकी बहीण योजना असे ठेवण्यात यावे। आज अजितदादांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने महायुती सरकारने योजनेला त्यांचे नाव देऊन त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी। आज अजितदादा हयात असते तर महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळाले असते। अजितदादांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। दादांचा शब्द नेहमी पक्का असायचा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी अजितदादांनी स्पष्ट रोडमॅप तयार केला होता। राज्याचे सर्वाधिक काळ अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी काम केले। महाराष्ट्राचे अर्थकारण कसे चालवायचे याचा त्यांना मोठा अनुभव होता। लाडकी बहीण योजना राबविण्यात अजितदादांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। अर्थ व नियोजन खाते अजितदादांकडे असल्याने त्यांच्या संमतीशिवाय ही योजना लागू होणे शक्य नव्हते। महिला व बालविकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळेही ही योजना लागू करण्यात पक्षाचे मोठे योगदान आहे। हो, निश्चितच बघा की दादा जरी मुख्यमंत्री नसले तरी दादा त्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि अर्थ आणि नियोजन खातं हे अतिशय महत्वाचं खातं, कारण अर्थ आणि नियोजन खात्याच्या मंजुरीशिवाय कुठली योजना ही पारित होणं शक्य नाही। अर्थ आणि नियोजन खात्याच्या त्या ठिकाणी त्याला मंजुरी घ्यावीच लागते। त्याच्यामुळं हा टप्पा पार केल्यापर्यंत त्या ठिकाणी पुढच्या कुठल्याही योजना लागू होणं शक्य नसतं। त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्रालय हे देखील राष्ट्रवादीकडे होते आणि सन्माननीय आदितीताई तटकरे त्या ठिकाणी त्यांच्याकडे महिला व बाल विकास खातं होतं। त्यांनी देखील त्यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन या योजनेकरता सर्व जे काही प्रस्ताव तयार करण्यापासून सर्व गोष्टी केल्या आणि अजितदादांनी त्याला हिरवा कंदील दिला। निश्चितच याच्यामध्ये अजितदादांचाच खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असं वाटतं का? निश्चितच वाटतं, कारण दादांनी जवळपास विक्रमी वेळा या महाराष्ट्राचं अर्थ खात्याचं बजेट मांडलेलं आहे, या महाराष्ट्राचं बजेट मांडलेलं आहे। त्याच्यामुळे अर्थ खात्यावर नियोजन खात्यावर त्यांची पकड होती। त्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची सर्व काही माहिती होती, कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं अर्थकारण चालवलं पाहिजे याची त्यांना जवळपास त्यांची पीएचडी होती। त्याच्यामुळं दादांनी जर घोषणा केली होती, दादांचा वादा हा कायम पक्का राहिलेला होता आणि त्याच्यामुळं दादांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना कधी बंद तर होणार नाही, मात्र 1500चे आम्ही 2100 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करू अशी दादांनी देखील घोषणा केलेली होती। त्याच्यामुळे मला निश्चित वाटतं जेव्हा दादांनी त्यावेळेस बोललेले होते याचा अर्थ दादांकडे त्याचा पूर्णपणे एक रोडमॅप होता आणि हे 2100 लागू करण्याकरता त्यांनी तशा तरतुदीची नक्कीच व्यवस्था कशी केली पाहिजे या संदर्भात त्यांनी काहीतरी विचार केलेला होता। म्हणून मला तर नक्कीच वाटतं की दादा असते तर आतापर्यंत आपल्या सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे नक्की त्यांच्या खात्यात मिळाले असते। लोकनेते स्वर्गीय अजितदादा यांचा आज वाढदिवस आहे आणि अजितदादा हे केवळ राष्ट्रवादी पुरतेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे दादा होते आणि अजितदादांना कधी कोणी अजित भाऊ म्हटलं नाही, कोणी अजित पवार म्हटलं नाही। त्यांना एक तर अजितदादा किंवा दादा या नावाने सर्व महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळे दादा म्हणायचे आणि खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राचा दादा माणूस अजितदादा आज त्यांचा हा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या दिवशी साहजिक मनात येतं की त्यांच्या प्रेरणेने ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू झाली। ज्यांनी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू करण्याकरता सिंहाचा वाटा उचलला त्या आदरणीय अजितदादांच्या नावानं अजितदादा लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं त्या योजनेचं नामकरण करून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं त्या महायुतीच्या सरकारनं अजितदादांना श्रद्धांजली दिली पाहिजे अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे। माझ्या मनातली ही भावना आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या दादाला एक
श्रद्धांजली वाहण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल.